Hello student, my name is Professor D. A. Bhosle, working as a lecturer in DKT Yeshwantrao Chavan Polytechnic, unit number 3, सॉफ्टवेअर मॉडेलिंग अँड डिझाईन हा आपण जो चालू केलेला आहे. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस मॉडेलिंग म्हणजे काय, ॲनालिसिस मॉडेलिंगचे वेगवेगळे इलेमेंट्स आपण बघितलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनालिसिस केल्यानंतर ॲनालिसिस असलेल्या रिक्वायरमेंटचं आपल्याला काय करायचं आहे, डिझाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो डिझाईन मॉडेलिंग म्हणजे काय, आपल्याला ही पहिल्यांदा कन्सेप्ट बघायची आहे. त्यानंतर डिझाईन मॉडेल म्हणजे काय, डिझाईन मॉडेलचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत, त्यामध्ये सब पॉईंट आहे. त्यानंतर डिझाईन फंडामेंटल डिझाईन कन्सेप्ट म्हणजे वेगवेगळ्या डिझायनिंगच्या कन्सेप्ट आहेत, ते आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला चालू करूया. डिझाईन मॉडेलिंग. डिझाईन मॉडेलिंग म्हणजे काय, सॉफ्टवेअर डिझाईन मॉडेल ऑफ अ सॉफ्टवेअर विच ट्रान्सलेट्स दी रिक्वायरमेंट्स इनटू फिनिश्ड प्रोडक्ट इन विच द डिटेल्स अबाउट सॉफ्टवेअर डेटा स्ट्रक्चर, architecture, interface and components that are necessary to सॉफ्टवेअर डिझाईन मॉडेल. हे काय, सॉफ्टवेअर मॉडेलिंग आपण म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत त्या फायनली सॉफ्टवेअर प्रोडक्ट कसा होणार याच्यामध्ये आपण तो कन्वर्ट करायचा आहे. मग त्याच्यासाठी वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स आपण यूज करणार, किंवा आर्किटेक्चर ड्रॉ करू शकतो, किंवा इंटरफेस आणि कॉम्पोनंट लेवल डिझाईन करू शकतो. आपण कोणकोणते डायग्राम्स ड्रॉ करू शकतो हे मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये इलेमेंट्स ऑफ ॲनालिसिस मॉडेल म्हणजे स्किनॅरिओ बेस्ड, फ्लो ओरिएंटेड, तर स्किनॅरिओ बेस्डमध्ये आपण यूज केस डायग्राम्स ड्रॉ करू शकतो. त्यानंतर फ्लो ओरिएंटेडमध्ये डेटा फ्लो डायग्राम ड्रॉ करू शकतो. बिहेवियरलमध्ये स्टेट डायग्राम ड्रॉ करू शकतो. आणि क्लास बेस्डमध्ये आपण क्लास डायग्राम्स ड्रॉ करून रिप्रेझेंट करू शकतो. तर अशा ज्या डायग्राम्स आहेत त्या आपण यूज करून ॲनालिसिस मॉडेलिंगचं डिझाईन मॉडेलिंगमध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. कारण का, तेच डिझाईन मॉडेल यूज करून आपण सिस्टीम डिझाईन करणार आहोत. तर बाळांनो, आपण इथं डिझाईन मॉडेल बघितलो आहे. आपण आपल्याला डिझाईन मॉडेल कशासाठी कन्वर्ट करायचं आहे, कारण डिझाईनवरूनच आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड डिझाईन म्हणजे चांगल्या पद्धतीचंच डिझाईन का करायचं, त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, द गुड डिझाईन शुड इम्प्लिमेंट ऑल दी रिक्वायरमेंट्स दॅट आर एक्सप्लिसिटली मेन्शनड द ॲनालिसिस मॉडेल. म्हणजे ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत ॲनालिसिस मॉडेलमध्ये, ज्या काही फायनल केलेल्या आहेत त्याच्यावरूनच आपण रिक्वायरमेंट करतो. म्हणजे डेव्हलपर फक्त तो डिझाईन यूज करतो आणि त्या डिझाईनवरून तो सॉफ्टवेअर जनरेट करतो. त्याच्यासाठी आपल्याला ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या फायनली ज्या रिक्वायरमेंट्स आपण घेणार आहोत त्याच रिक्वायरमेंट यूज करून त्याचं डिझाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कारण त्याच रिक्वायरमेंट ज्या असणार आहेत त्या कस्टमरच्या ॲक्सेप्टेशन्स म्हणजेच कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स असणार आहेत. सेकंड आहे, द डिझाईन शुड बी सिम्पल इनफ सो दॅट द कोड डेव्हलपर, कोड टेस्टर ॲज वेल ॲज दोज आर सपोर्टिंग द सॉफ्टवेअर विल फाइंड इन रीडेबल अँड अंडरस्टँडेबल. म्हणजे आपण डिझाईन जर सिम्पल ठेवलं तर त्याच्यानुसार कोड जो डेव्हलप करणार आहे त्याला किंवा टेस्टरला, जी टेस्टिंग टीम असते किंवा डेव्हलपिंग टीम असते, याला डिझाईन यूज करून इझी पद्धतीनं त्याला ते सॉफ्टवेअर डेव्हलप करता येईल. त्याच्यासाठी आपल्याला डिझाईन हे साधं सोपं किंवा सिम्पल असलं पाहिजे. द डिझाईन शुड बी कॉम्प्रेन्सिव्ह. द डिझाईन शुड बी कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजेच काय, दॅट मीन्स इट शुड प्रोव्हाइड अ कम्प्लीट पिक्चर ऑफ सॉफ्टवेअर ॲड्रेसिंग द डेटा फंक्शनल अँड बिहेवियरल डोमेन्स फ्रॉम अन इम्प्लिमेंटेशन पर्स्पेक्टिव्ह. म्हणजेच जे काही डिझाईन आहे ते कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजेच एकदम कंप्लीट असलं पाहिजे, की आपण एखादं डिझाईन केलं आहे आणि त्याच्यामध्ये 50% काम केलं आणि डेव्हलपिंग चालू केलं आहे असं करायचं नाही. फायनल आपलं डिझाईन कंप्लीट झाल्याशिवाय आपण त्याच्यावरती डेव्हलपिंग चालू करू शकत नाही, कारण डिझाईनमध्ये चेंजेस होऊ शकतात. मग जर आपण 50%च डेव्हलपिंग केलं तर पुढे आपलं सॉफ्टवेअर डेव्हलप व्हायला भरपूर डिफिकल्टीज किंवा भरपूर प्रॉब्लेम जनरेट होऊ शकतात. त्याच्यासाठी आपल्याला जे डिझाईन असणार आहे ते कंप्लीट असलं पाहिजे. तर ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. तर त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, फंडामेंटल डिझाईन कन्सेप्ट्स. म्हणजे डिझायनिंग ही एक फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटी आहे आणि ते डिझाईन करण्यासाठी आपल्याला डिझाईन करण्यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. कारण फर्स्ट कन्सेप्ट जी आहे ती ॲब्स्ट्रॅक्शन आहे. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, द ॲब्स्ट्रॅक्शन मीन्स ॲन ॲबिलिटी टू कोप अप विथ द कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे जी डिफिकल्टी आहे ती रिमूव्ह करायची. Software design occurs at a different levels of abstraction. At the higher level of abstraction, the solution should be stated in the terms, and in the lower level, more detailed description of the solution is given. मोर म्हणजे जे एकापेक्षा जास्त काय केले जातात, डिटेल्स
डिस्क्रिप्शन त्या सोल्युशनमध्ये दिले जातात. मग बाळांनो, आपण ॲब्स्ट्रॅक्शन ही कन्सेप्ट डेटाबेसमध्ये बघितली होती. तर ॲब्स्ट्रॅक्शनचे वेगवेगळे लेवल्स असतात, हाय लेवल आणि लो लेवल. तर हायर लेवलमध्ये जे काही आपण हायर लेवलमध्ये सोल्युशन शुड बी स्टेटेड इन अ ब्रॉड टर्म्स आणि लोअर लेवलमध्ये त्याचे डिटेल्स असणार आहेत. म्हणजे लो लेवलला आपण इनपुट द्यायचं आणि हाय लेवलला आपल्याकडे आउटपुट कशा पद्धतीचं असणार आहे. तर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे ह्या डिझायनिंग ही कन्सेप्ट आपण डिझाईन करताना फॉलो करायची आहे. कारण इनपुट काय दिल्यानंतर आपल्याला फायनल आउटपुट काय येणार आहे ही ॲब्स्ट्रॅक्शन कन्सेप्ट एक्सप्लेन करते. नेक्स्ट आहे मॉड्युलॅरिटी. मॉड्युलॅरिटी म्हणजेच काय? द सॉफ्टवेअर इज डिवायडेड इंटू सेपरेटली नेम्ड अँड ॲड्रेसेबल कॉम्पोनंट दॅट कॉल्ड दी मॉड्यूल्स. म्हणजेच जे काही सॉफ्टवेअर आहे ते सेपरेट लहान लहानशा कॉम्पोनंटमध्ये किंवा लहानशा मॉड्यूलमध्ये डिझाईन करायचं आणि ते वेगवेगळे मॉड्यूल्स वेगवेगळे सेपरेटली डिझाईन करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करून टेस्टिंग करून ते एकत्र करायचे आणि त्यानुसारच एक सॉफ्टवेअर आपण फायनल डिझाईन करणार आहोत. कारण लहान लहानशे मॉडेल्स एकत्र करून आपण मोठा जो सॉफ्टवेअर डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मॉड्युलॅरिटी ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर थर्ड आहे आर्किटेक्चर. आर्किटेक्चर म्हणजेच काय? इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ दी सिस्टीम. म्हणजे किंवा इंटिग्रेटेड सिस्टीम जी काही आपली सिस्टीम आहे डिझाईन करणार आहोत त्याचे ओव्हरऑल जे काही रिप्रेझेंटेशन आहे तो कशा पद्धतीने दिसला पाहिजे, त्याचं आर्किटेक्चर कशा पद्धतीने असलं पाहिजे त्याला म्हणायचं आर्किटेक्चर. इन आर्किटेक्चर व्हेरियस कॉम्पोनंट इंटरॅक्ट अँड द डेटा ऑफ दी स्ट्रक्चर इज युज्ड बाय दी व्हेरियस कॉम्पोनंट. म्हणजे वेगवेगळे कॉम्पोनंट्स एकमेकाला कशा पद्धतीनं कनेक्ट करतात किंवा इनपुट दिल्यानंतर एका मॉड्यूलमधनं दुसऱ्या मॉड्यूलमध्ये कसा जंप होतो हे आपल्याला डिझाईन बघितल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे आर्किटेक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं. त्याच्यासाठी आपण आर्किटेक्चर ड्रॉ करणं गरजेचं आहे. पण आता हे आर्किटेक्चर आपण जे काही ड्रॉ करतो तर त्याच्यामध्ये 5 प्रकारचे मॉडेल्स असतात. स्ट्रक्चरल मॉडेल म्हणजे ओव्हरऑल स्ट्रक्चर आर्किटेक्चर कसं असणार आहे म्हणजे त्याचं मॉडेलचं डिटेलमध्ये जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर मॉडेलमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. आणि फ्रेमवर्क मॉडेल म्हणजेच काय करायचं आहे? वेगवेगळे मॉडेलचे त्या फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज थ्रू काय करायचं आहे? आपण आर्किटेक्चर ड्रॉ करायचं आहे. आणि त्यानंतर डायनामिक मॉडेल. दिस मॉडेल शोज दी रिफ्लेक्शन ऑफ चेंजेस ऑफ दी सिस्टीम ड्यू टू एक्सटर्नल इव्हेंट्स. डायनामिक म्हणजेच काय? वेगवेगळे इनपुट्स आपण ऑकर केले तर आउटपुट कसे वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे कशी सिस्टीम वेगवेगळे आउटपुट्स देतात इनपुट दिल्यानंतर तर ते कसे चेंज करतात त्याचे आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे असतील तर डायनामिक मॉडेल यूज करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस मॉडेल. द सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस अँड देअर फंक्शनिंग रिप्रेझेंटेटेड इन दिस मॉडेल. म्हणजे प्रोसेस मॉडेल म्हणजे पहिल्या प्रोसेस कोणती एक्झिक्यूट होणार, सेकंड कोणती होणार, असे वेगवेगळे प्रोसेस मॉडेल्स आपल्याला काय करायचे रिप्रेझेंट करायचे असतील तर आपण प्रोसेस मॉडेल यूज करू शकतो. आणि फंक्शनल मॉडेल म्हणजेच काय? सिस्टीममध्ये वेगवेगळे फंक्शन्स ऑकर होतात. फर्स्ट फंक्शन कोणतं असणार किंवा आपल्याकडे वेगवेगळे मल्टिपल फंक्शन्स आहेत. 1 बाय 1 सिक्वेन्शियली कोणकोणते फंक्शन्स एक्झिक्यूट होणार आहेत तर त्याच्यासाठी आपण फंक्शनल मॉडेल ड्रॉ करायचे आहेत. तर आर्किटेक्चरमध्ये हे 5 प्रकारचे वेगवेगळे मॉडेल्स आपण डिझाईन करू शकतो. त्यानंतर फोर्थ कन्सेप्ट जी आहे ती रिफाईनमेंट. रिफाईनमेंट इज ॲक्च्युअली प्रोसेस ऑफ इलॅबोरेशन. स्टेप वाईज रिफाईनमेंट इज अ टॉप डाऊन डिझाईन स्ट्रॅटेजी प्रपोज्ड बाय निकोलस वर्थ. या सायंटिस्टनी काय केलेलं आहे? ही रिफाईनमेंट कन्सेप्ट डेव्हलप केल्या. म्हणजेच काय? द आर्किटेक्चर ऑफ दी प्रोग्राम इज डेव्हलप्ड बाय सक्सेसफुली रिफायनिंग लेवल्स ऑफ प्रोसिजरल डिटेल्स. म्हणजेच द प्रोसेस ऑफ प्रोग्राम रिफाईनमेंट इज अन अनालोगस to process of refinement and partitioning that is used during requirement analysis. मग आपल्याला काय करायचं आहे? रिफाईनमेंटमध्ये ॲब्स्ट्रॅक्शन अँड रिफाईनमेंट आर कॉम्प्लिमेंटरी कन्सेप्ट. म्हणजे ह्या एकमेकाशी काय आहेत? अपोजिट आहेत. आपण ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये काय करतो? लो लेवल्स इनपुट देतो आणि रिफाईनमेंटमध्ये काय केलं जातं? त्याच्यावरती डिझाईन करून तो इलॅबोरेट केला जातो लो लेवलचा. मग रिफाईनमेंट म्हणजेच काय? इलॅबोरेशन आहे प्रोसेस ही. म्हणजे आपण जे काही इनपुट देणार आहोत ते रिफाईन करायचं आहे आणि फायनल आपल्याकडं जे कशा पद्धतीनं आउटपुट किंवा त्याचं जे काही डिझाईन आहे ती रिफाईनमेंट प्रोसेस यूज करून म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये आपण इनपुट दिलो मग त्याचंच रिफाईनमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? इलॅबोरेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे पॅटर्न म्हणजेच काय? इन डिझाईन पॅटर्न म्हणजेच ॲक्ट ॲज अ डिझाईन सोल्युशन. म्हणजेच अकॉर्डिंग टू ब्रेड ॲप्लेटॉन. म्हणजे हे सायंटिस्ट कोण केलेलं आहे? ब्रेड ॲप्लेटॉननं. द डिझाईन पॅटर्न कॅन बी डिफाईन ॲज इट इज अ नेम्ड jet of insight which conveys the essence of proven solution to recurring problem within a certain context.
pattern can be used to solve a similar kind of problems with different functionality. म्हणजे पॅटर्न कशासाठी यूज करायचं आहे तर वेगवेगळे प्रॉब्लेम्स जर कोणकोणते फंक्शन्सला येतील तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पॅटर्न थ्रू काय करायचे ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचे. इन अदर वर्ड्स डिझाईन पॅटर्न ॲक्ट ॲज अ डिझाईन सोल्युशन for a particular problem occurring in a specific domain. Using design pattern, designer can determine pattern is reusable. म्हणजे पॅटर्न आपल्याला रियूज करता येतो का नाही. पॅटर्न यूज केला तर आपल्याला समजलं पाहिजे की तो पॅटर्न परत रियूज करता येतो का नाही. पॅटर्न कॅन बी युज्ड फॉर करंट वर्क. आपल्याला सध्याच्या कंडिशनला पॅटर्न यूज करता येतो का नाही. द पॅटर्न कॅन बी युज्ड टू सॉल्व सिमिलर काइंड्स ऑफ प्रॉब्लेम्स विथ डिफरंट फंक्शनॅलिटीज. वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला त्याच्या रिलेटेड जर काय प्रॉब्लेम्स आलेत तर ते सॉल्व करण्यासाठी आपण वेगवेगळे पॅटर्न्स यूज करू शकतो. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन हायडिंग. इन्फॉर्मेशन हायडिंग म्हणजेच काय इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द इफेक्टिव्ह मॉड्युलर डिझाईन. दॅट टर्म म्हणजेच काय आपण इन्फॉर्मेशन हायडिंग म्हणजेच काय आपण डिझाईन करणार त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने हाईड करायची की ती म्हणजे किंवा कुठल्याही थर्ड पार्टी युजरला ती समजता कामा नये. म्हणजे त्याचं जे डिझायनिंग आहे ते पण कॉन्स्टंट ठेवायचं आहे किंवा ते सिक्युअर ठेवायचं आहे. इन्फॉर्मेशन हायडिंग इज द one of the important property of effective modular design. The term information hiding means modules are designed in such a way that information contained in one module cannot be accessed to another module. म्हणजे एक मॉड्यूल डिझाईन केलं आहे ना पण तेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण तेच मॉड्यूल ॲज इट इज यूज करू शकणार नाही किंवा ॲक्सेस करता येणार नाही. अशा पद्धतीनं त्याची इन्फॉर्मेशन हाईड करायची आहे. ड्यू टू इन्फॉर्मेशन हायडिंग ओनली लिमिटेड अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन कॅन बी पास्ड टू अदर मॉड्यूल. म्हणजे लिमिटेडच आपण इन्फॉर्मेशन दुसऱ्या मॉड्यूलला पास करू शकतो. ऑर एनी लोकल डेटा स्ट्रक्चर युज्ड बाय दी अदर मॉड्यूल. द ॲडव्हान्टेजेस ऑफ इन्फॉर्मेशन हायडिंग इज बेसिकली इन टेस्टिंग अँड मेंटेनन्स. ड्यू टू इन्फॉर्मेशन हायडिंग सम डेटा अँड प्रोसिजर्स ऑफ दी मॉड्यूल कॅन बी हिडन फ्रॉम अनदर मॉड्यूल. दुसऱ्या मॉड्यूलपासून तो आपण लपवला जाऊ शकतो. म्हणजेच काय आपल्याकडे कोणतेही एरर येऊ नयेत किंवा तो ॲज इट इज मॉडेल दुसरा कोणी हॅक करू नये त्याच्यासाठी आपण इन्फॉर्मेशन हाईड करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे फंक्शनल इंडिपेंडन्स. फंक्शनल इंडिपेंडन्स कॅन बी अचिव्ड बाय डेव्हलपिंग द फंक्शनल मॉडेल्स विथ अ सिंगल माइंडेड अप्रोचेस. The functional independence is accessed using two qualitative criteria, cohesion and coupling. म्हणजेच इन्फॉर्मेशन फंक्शनल इंडिपेंडन्स म्हणजेच हे आपण मॉडेल्स डिझाईन करणार फंक्शनल तर ते इंडिपेंडंट असले पाहिजेत. इंडिपेंडंट मॉडेल्स आर इझियर टू मेंटेन द रिड्युस्ड एरर. म्हणजे एरर आपल्याला कमी करता येतात जर इंडिपेंडंट असतील तर. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या क्रायटेरियाज आहेत कोहेजिव्ह आणि कपलिंग. कोहेजिव्ह म्हणजेच काय कोहेजिव्ह मॉड्यूल परफॉर्म्स दी ओनली वन टास्क इन सॉफ्टवेअर प्रोसिजर विथ लिटल इंटरॅक्शन विथ अदर मॉड्यूल्स. आणि कपलिंग म्हणजेच काय म्हणजे कोहेजिव्ह म्हणजेच कोहेजन मॉड्यूल्स परफॉर्म्स ओनली वन थिंग म्हणजे एकच ॲट अ टाईम मॉड्यूल एक्झिक्यूट होणार. आणि कपलिंगमध्येच काय कपलिंग इफेक्टिव्हली रिप्रेझेंट हाऊ द मॉड्यूल्स कॅन बी कनेक्टेड विथ अदर मॉड्यूल. म्हणजे एकापेक्षा जास्त मॉड्यूल कशी इतर मॉड्यूलशी कनेक्टेड आहेत. किंवा कपलिंग इज अ मेजर ऑफ इंटरकनेक्शन अमंग दी मॉड्यूल्स इन प्रोग्राम स्ट्रक्चर. म्हणजे कोहिझोमध्ये ॲट अ टाईम वन थिंगच परफॉर्म केली जाते आणि कपलिंगमध्ये एकापेक्षा जास्त इंटरॅक्शन वेगवेगळ्या मॉड्यूल्सबरोबर कनेक्शन केलं जातं त्याला म्हणायचं आहे कपलिंग. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिफॅक्टरिंग. रिफॅक्टरिंग म्हणजे काय द प्रोसेस ऑफ चेंजिंग अ सॉफ्टवेअर सिस्टीम इन सच अ वे दॅट एक्सटर्नल बिहेवियर ऑफ द डिझाईन डू नॉट गेट चेंज्ड हाऊएव्हर द इंटरनल स्ट्रक्चर गेट्स इम्प्रूव्ड. म्हणजेच रिफॅक्टरिंग म्हणजे द प्रोसेस ऑफ चेंजिंग द सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये जर काही चेंजेस झाले अनादर एक्सटर्नल एंटिटीजमुळं किंवा एक्सटर्नल प्रॉब्लेम्समुळं तर त्याचं डिझाईन आपण चेंज करायचं नाही. डिझाईन डू नॉट गेट चेंज्ड. त्या डिझाईनवरती त्याचा इम्पॅक्ट काहीही पडता कामा नाही. हाऊएव्हर द इंटरनल स्ट्रक्चर गेट इम्प्रूव्ड. म्हणजे तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चरमध्ये जर तुम्हाला काय इम्प्रूव्ह करायचे असतील पण त्याच्यानुसार डिझाईनमध्ये आपण सारखं चेंज करू शकणार नाही तर त्याला म्हणायचं आहे रिफॅक्टरिंग. तर रिफॅक्टरिंगचे सुद्धा बेनिफिट्स आहेत. द रिडंडन्सी कॅन बी अचिव्ड. म्हणजे आपण चेंजेस आपण सारखे करू शकणार नाही म्हणजे रिडंडन्सी आपण कॉन्स्टंटली त्यामध्ये मेंटेन करता येईल. सेकंड आहे इनइफिशियंट अल्गोरिदम कॅन बी इलिमिनेटेड ऑर कॅन बी रिप्लेस्ड बाय इफिशियंट वन.
म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर यूज करून आपण एक चांगल्या पद्धतीनं रिफॅक्टरिंग करू शकतो. अदर डिझाईन फेल्युअर्स कॅन बी रेक्टिफाईड. म्हणजेच आपण अनादर जर डिझाईन यूज करून जर रिफॅक्टरिंग करणार असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर बाळांनो, हे जे काही आपण बेनिफिट्स बघितले रिफॅक्टरिंगचे, तर बाळांनो ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. एक्सप्लेन दी, आता जो आपण पॉईंट बघितला डिझाईन मॉडेलिंग, डिझाईन मॉडेलिंगवरती क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज अ डिझाईन मॉडेलिंग, किंवा एक्सप्लेन दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी गुड डिझाईन, किंवा क्वेश्चन विचारतात एक्सप्लेन दी टर्म्स रिलेटेड टू डिझाईन मॉडेलिंग. त्यातले फर्स्ट टर्म असते मॉड्युलॅरिटी, ॲब्स्ट्रॅक्शन, किंवा रिफॅक्टरिंग, किंवा फंक्शनल इंडिपेंडन्सी. हे असे जे याच्यावरती राईट अ नोट ऑन किंवा एक्सप्लेन दी टर्म्स असं म्हणून क्वेश्चन विचारू शकतात. तर बाळांनो, याच्यावरती दिलेली तुम्ही आजची असाइनमेंट सॉल्व करा आणि हे असाइनमेंट तुम्ही सबमिट करून घ्या. तर जर का तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर तुम्ही हे 2 ते 3 व्हिडिओ बघा. याच्यावरती जास्त इन्फॉर्मेशन सर्च करा आणि तुम्ही मला शंका विचारू शकता. आणि आजचं आपण लेक्चर इथं स्टॉप करायचं आहे आणि याच्यावरती दिलेली असाइनमेंट तुम्ही सबमिट करायची आहे. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.